रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम राम. राम राम. काय चाललंय मग? आज आबाळ आले. आबाळ आले आज. आंघोळ वगैरे झाली? झाली. चहा घेतला का तू? थोडाच पिती ना चहा तू? शुगर असल्यामुळे थोडासा चहा देतो आम्ही सुंदराजीला. हे कोण आले? हेट्टा वळगे कधी आलेत? हे हेट्टा वळगे खाली राहत आहेत आता. राणू खाली आणले तू तुझे बाळ? हे बघ एक इकडे. त्यांच्यासाठी म्हणलं उसळ थांबावा. कुत्र्याचं बिया वाटतं ना जरा. किती माया करतात बघा कुत्र्या मांजरांवर सुद्धा आपल्या आजी लोक. फुलं बघ किती छान लागलेत आबोलीला. मस्त. हा पाणी वगैरे घालते ना मी आता. हे नंदी झाड आहे म्हणजे नंदी फुलांचं झाड आहे पांढरं. त्याला पण येतील. राणूसारखी माय पाहिजे बाई खरंच. आतापर्यंत पिल्लांना खाली येऊ देत नव्हती पण आता पिल्लं खाली येत आहेत फिरत आहेत. ओरो चालले मम्मीकडे पळत. चाललं मम्मीकडे पळत. बोलो बोलो घे बोलून तुझ्याजवळ. तर खूप छान गार्डन दिसते आज तर. मस्त दिसते. आणि मी आज फिरायला गेले ना त्यावेळेस मला गोकर्णाचं तिथं झाड मिळालं तर मी घेऊन आले. आणि एक फूल वाहिलेलं आहे पिंडीवरती. हे बेलाचं झाड आहे. आणि ब्रह्मकमळ पण खूप छान आले. इकडं ब्रह्मकमळ आहे लावले मी. पान लावलं होतं. फांटी लावली होती. हे पान आणि ते एक पान फुटले. तुळस मस्त आहे. जरा फुलं कमी येतं ह्या झाडाला तर आहेतच फुलं. आणि हे आपल्या इकडं किचन जरा थंड आहे. थंड आहे म्हणजे वरती आहेत काही लोक कामं करतायत. जरा धुवाधुवी चालू आहे. आणि हे केलेलं आहे वरण दुपारच्या जेवणातलं आणि संध्याकाळी पण. आणि असं बनवलेलं आहे वरण. तुरीची डाळ टमाटो मुगाची आणि तुरीची डाळ मिसळून करतो आपण वरण. दोन्ही डाळी मिक्स करून करतो वरण. वरण झालेलं आहे. इकडं भाजी पण झालेली आहे. ही केलेली आहे दुपारची वांग बटाट्याची भाजी आहे. जरा मसाला चांगला आहे ना आपला घरचा मसाला असल्यासारखा आहे म्हणून तरी जास्त येते. तर हे आहे वांगी बटाट्याची भाजी आणि वरण. बाकीचा पण स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला आहे सगळा. आज पाहुणे येणार आहेत म्हटलं ना मी. उरकतोय पटापट सगळं. इकडचा थोडा पसारा उरकू म्हटलं. आज चिमण्या काय नाही आहेत बसलेल्या. आळूची पानं तर विचारूच नका किती मोठे झालेत. आणि ही पानं आहे ना तिखट नाही आहेत अजिबात. खूप चांगली पानं आहेत आळूची. काय चाललेलं लसू? चला बघूया कामं आतली कामं करायच्यात. राणूचं काय बाई राणू मस्त आहे. होय राणू काय कशाला फिरती बाहेर पिल्लं घेऊन? हा नाही बरोबर आहे. आता बाहेरच हिची पिल्लं इकडंच घाण करतायत ना. आता नाही बरं. आज किती दिवस झालं खाली येत आहे? 2-4 दिवस झाले ना खाली येतात आता. हा ना. हो मग आता तू अशीच उभारणार आहे का? तू ह्या खुर्चीवर बस. धर बसणार आहे. दाम मी तुला खुर्ची देते. बस ह्या खुर्चीवर बस. हे तर बस ह्या खुर्चीवर. चाललंय आमची गडबड चाललंय बघा. काम आहे त्याच्यामुळे गडबड चाललंय. बस तिथं. तो लक्ष ठेवायचं नाही त्यांना कुत्रे धरतील म्हणून. तर राणू तू पण खाली उतर. बघ इकडं चालले बघ. ते बघ झाडावर चढायला लागलं. ते बघ एक तिकडे तेव. जेवण झाली. सगळ्यांना गोळ्या द्यायच्या. मग गोळी घ्यायच्या ना. कसली गोळी खायची छकुले? आम्हाला चांगलं ताकद होतं. ताकदीची. कसली ताकद यायच्या? पैलवान व्हायचंय तुला? रक्त वाढते. रक्त वाढते. तुला कसली गोळी खायची? हा कशाची? बरसन. कसलं बरसन? लागण्यासाठी निवळ पाणी. सर्दीला काय म्हणतात? बरसन म्हणते. होय. मोनाजी कुठे आहे? मोनाजी काय म्हणतात तब्येत? ती सोड बर नरड्याचं तेवढं आवळून बांधू नको. कशाला तू तेवढं आवळते? आवळल्यामुळं सगळं असं फुगल्याने वाटते सगळं हे असं. पण स्वेटर का नाही घातलं तू? हात ओला होता ना. आता कशी आहे तुझी तब्येत? फिट आहे एकदम छान. थोडं दुखतंय ना त्याच होईल असतं. अगं लगेच राहत नसते. दुखणं कसं येतं? हळूहळू पटकन. आणि जातं कसं? जेवण पोटभर झाली? मस्त जेवलं पोटभर? आकाबाई झालं का जेवण? झालं का जेवण? झालं. कसली गोळी पाहिजे? सर्दीची ग. किती दिवस सर्दी राहते गाव? काय करू मग मी तरी. गोळी सगळे दिला. झाले कमी झाले सर्दी पण तिची. चला छकुल्याला आधी गोळी देते. छकुलीला रक्तवाढीची गोळी आहे म्हण. हे आहेत रक्तवाढीच्या गोळ्या इकडं. हे सगळ्या गोळ्या इकडं धरा.
मावशीकडे इकडे देते. गेली घेऊ का? नाही खाली पडलेली गोळी खायची नाही, ती गोळी इकडे आणा माझ्याकडे. चला. हा ही झाली छकुली राणीला गोळी. हा चला. कसं वाटलं काल वाफ दिल्यावर? छान वाटलं. तसंच आहे वापचं कोपऱ्यातच पण. हा राहू दे, अजून लागलं तर तुला द्यावं म्हटलं, पण तू एकदम ओके झालीस. सर म्हटले का ह्याच्यात ओके होणार म्हणून आजी, तर तू ओके झाली. छान वाटलं. सर नाही आज जेवली, पण जेवली का तू पोटभर? रोज हळदीचं दूध देतोय, काहीतरी तिला खायला असं देतोय गोड हे ते, तर जरा म्हणजे आज तर पोटभर छान जेवली तिनं, मस्त जेवली. हा ठणठण. ही एक द्या मंदाईला, ही बीपीची गोळी, ही त्या संपल्या त्याच्यातल्या, ही द्या. ही एक गोळी आणि ही रक्तवाढीची एक गोळी. चला मंदाई. हा बीपीची एक गोळी. हा हे का आमच्यात वेगळेच नमुने आहेत बघा सगळे. आईचा हात आणि जगन्नाथ म्हण. ए तुझ्या आकीचा हात काय आहे? चांगला आहे. कोण म्हणते? मी म्हणते काय झालं? चांगला हात आहे. चांगला हात आहे. हा चांगला आहे बाई माझ्या बाईचा. ही प्रेम आहे ना मिळायला लय लय नशीब लागतं. कळलं का कलावती आजी? ही जी प्रेम करते का माझ्यावर, नशीब लागतं नशीब. बघ कसं मया करते गे माझी. मस्त वाटतं. कडकड कडकड खाऊन टाकावं असं, कट 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 गाल फिल खाऊन टाका. नको बाई खाऊन टाकू, खाऊन टाकू तुझं गाल खाऊन टाकू. हा तुला बोलायला कोण आहे मग? मी किती आगाव आहे बघा बरं कशी बोलते तिथं. मावशी सुंदर आजीची गोळी तुम्हाला सांगते आता. ही एक, तिला एका टायमाला 4 गोळ्या आहेत मावशी. झाल्या? आल्या माझ्या बाईला गोळ्या. कसं वाटतं गोळी खाऊन? ताकद आली का? आणि टणटणीत आहे ना तुम्ही सगळे? हा काय दुखतंय? काय दुखतंय का? काय दुखतंय का? सगळे बरे आहेत ना? आणि ताई भांडे घासतायत, कारण आणि ताईला दुसऱ्याने भांडे घासलेले आवडत नाहीत. सगळ्याला एवढं एकच काम करतात. आणि ताई आमची भांडी घासतात कधी तर ती पण. आहे का नाही कलावती आजी? द्या आपल्या काय हिला पण द्या, कोमलला गोळी द्या लाल. मंगल मावशीला द्या. छान झाले आता मोना आजी. काल बाप वगैरे सगळं दिले मी, मस्त ओके झाले ना. आज खूप छान तिने जेवली पोटभर मस्त. कुमार मॅडम इकडे गोळी घ्यायला द्या. घ्या गोळी, गोळी घ्या. खावा गोळी. सर्दी बरी आहे का? सर्दी चांगली व्यवस्थित आहे. चांगली असते सर्दी. बरं लागली. किती कप झालाय ती तुला बी? वाफ देऊ का तुला? अशी वाफ देऊ? मग बर व्यवस्थित झाली. संध्याकाळी गोळ्या घेतल्या, सर्दी कमी झाली. हाय ना घशामध्ये, हाय ना सगळं. मग कशी म्हणजे आहे, रुमाल घेतलं जरा खोकलंय तर मग रुमाल घेतलं म्हणजे बरं. औषध प्यायचं आता हा संध्याकाळी. संध्याकाळी. आता नाही पाजत, जेवलाय तुम्ही सगळे. हा तर संध्याकाळच्या टायमाला काय केलंय आपण? दुराडी केली आम्ही. कारण का माहितीये का, मच्छर एक पण राहत नाही ह्यानी. थोड्या वेळ हा तर आहे ना, मच्छरासाठी आम्ही लावलेले. जरा खोलीमध्ये वगैरे धूर जातो सगळीकडं, आणि धुराने कडू धुराने ना एक पण मच्छर नाही चावत, म्हणून हे करतोय आपण. टोपलंच केलंय ती. संध्याकाळी थोडंसं धुपवायचं. खाली कोळसा आहे आणि वरी लिंबाचा पाला टाकलाय चांगला. कसं वाटतं? चावायलेत का मच्छर? नाही ना. ते मच्छरचं बी हाय लावायचं, पण काय करायचं त्याला? हो मॅडम. हा हा ह्यानी मग सगळीकडे धूर फिरतो ना, मच्छर पटापटा बाहेर जातात. आणि भरपूर आहेत आमच्याकडे लिंबाची झाडं इकडं. कडू लिंब आम्हाला भरपूर आहे इकडं. बरोबर का नाही? तुला काय करायचं पिल्ल्या? तू काय करतो? बघते ते काय लावलं इथं, कशाचा धूर येतोय, काय होतंय. हा खोल्यांनी पण चाललंय माहितीये का? होय हा पांगला. राहू द्यायचं थोड्या वेळ असंच. आता आकाचं मंदाईचं खाली काय चाललंय काय माहित, काय आणायला गेली मंदाई ना अक्का. खालीच आहेत दोघी. जरा खोलीत न्यायचं का? नाही एवढं काय नाही, एवढं काय नाही, एवढं काय नाही. हा 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 हा. अरे बापरे, सगळीकडे करायचं
थोडंसं खोल्यांनी केलं ना की अजिबात काही होत नाही. मच्छर संध्याकाळी चावतात ना. काय झालं? हा कोण म्हणताय सर तिकडं? खिडकी उघडीच ठेवली इकडं. ह्या खिडकीतून मच्छर येतात खरं तर. संध्याकाळी आहे का किती मच्छर येतं. कड्या कोपऱ्याने फिरते तर. झाला आता जरा धूर बऱ्यापैकी. थोडं डवचायचं ह्याला. तो डवचलं की होतो. झालाय खोलीत बी बऱ्यापैकी. भांडणं करू नका. कोण भांडणं करते? कोणची लेकरं भांडणं करतायत माझी? होय, कोणची लेकरं टवाळगेगत करतात? ही लेकरं करतात का ही करतात? खाली बसलेले ही करतात का ही करते टवाळगेगत? होय, ही लय करते टवाळगेगत. ग बसत नाही ही. तिकडं तिकडं सरकायला लागली कोमल आजी. तू का ग माग माग तिच्या चालली आहे? कस काय करा. चला आता हे ठेवू देऊ इथं. कुंभार मॅडम बाकीची लोक खाली येतं. झाला बाबा सगळीकडे धूर झालाय. दोन्ही खोल्यात धूर झाला. इकडं धूर झालाय. हा सगळं मस्त झालं. मस्त. मस्त झालं. अजिबात चावणार नाही आता मच्छर. बाहेर पडलं. हा